माझं स्वतःचं BMS पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. तर त्याच्या थ्रू आपण आरोग्य सेवा जी आहे ती पूर्ण 6 वर्ष पूर्ण गावाला मोफत दिली जाईल. कन्यादान योजना राबवली आहे, ज्यामध्ये आपण प्रत्येक मुलीच्या विवाहाला 10,000 रुपये मदत देण्यात येईल. तसेच कमी वयात बनली चुंबळी गावची महिला डॉक्टर सरपंच, 6 वर्ष करणार गावाची मोफत आरोग्य सेवा. निवडणूक प्रचारावेळी भला मोठा जाहीरनामा तयार करण्यात येतो. अनेक आश्वासने देण्यात येतात. दिलेले आश्वासने हे 5 वर्ष केवळ आश्वासनच राहतात. परंतु जाहीरनाम्यात दिलेल्या वचनाची पूर्तता म्हणून बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील चुंबळी ग्रामपंचायत निवडणुकीत नुकत्याच विजय झालेल्या डॉक्टर रेश्मा पवळ या युवतीने अवघ्या 5 दिवसात अनोख्या कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे तिची जोरदार चर्चा होत आहे. कोण आहे त्या युवती, कुठं घडलं असं? चला तर मग पाहूयात आज मराठीचा हा एक खास रिपोर्ट. बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील हे आहे चुंबळी गाव. याच गावातील सामान्य कुटुंबातील हनुमंत पवळ यांची कन्या रेश्मा, वय वर्ष 24, हे BAMS डॉक्टर पदवी घेतली आहे. परंतु अचानक लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत चुंबळी गावचे सरपंच पद हे महिला सर्वसाधारण गटासाठी सुटले होते. त्यामुळे गावकऱ्यांनी ठरवले की आता सरपंच म्हणून युवती डॉक्टर रेश्मा पवळ यांनाच उभं केलं पाहिजे. सर्वानुमते एकमुखी निर्णय झाल्यानंतर वडिलांनीही या निर्णयाला होकार दिला. त्यामुळे रेश्मानेही मागे पुढे न पाहता ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी आपला थेट अर्ज दाखल केला. सर्वांनी झपाटून प्रचार केला. त्यामुळे ग्रामस्थांनी डॉक्टर रेश्मा पवळ हिला एक सुशिक्षित डॉक्टर असल्याने 650 मताच्या फरकाने निवडून दिले आहे. निवडून येताच डॉक्टर रेश्मा पवळ यांनी आपल्या शिक्षणाचा व ज्ञानाचा गावाला कसा फायदा होईल हे ठरवून गावात मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी सुरुवात केली आहे. गावातील ज्या कन्याचे लग्न असेल त्यांना थोडासा हातभार लावण्यासाठी 10,000 रुपये कन्यादान स्वखर्चाने देण्याचे जाहीर केले आहे. एका घरात दुर्दैवाने कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाला. त्याचे कुटुंब उघड्यावर येताच त्या कुटुंबाला देखील 1 लाख रुपयाची मदत मिळवून दिली. अशा अनोख्या कामाला तिने सुरुवात करून सर्वांचेच लक्ष वेधले आहे. याबाबत आज मराठीने तिच्याशी साधलेला हा एक खास संवाद पाहूया सविस्तर. नमस्कार, आज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अविशांत कुमकर. बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील चुंबळी गावच्या सरपंच म्हणून डॉक्टर सरपंच झालेत. आपल्यासोबत आहेत ते. कशा पद्धतीने तुम्ही ही निवडणूक लढवली, काय सांगाल? सुरुवातीला तर जेव्हा एक राजकारण हा विषय येतो तर प्रत्येकजण विचार करतो परंतु माझी एक पहिल्यापासून घरचा राजकीय क्षेत्रामध्ये आहे वारसा. त्याच्यामुळे मी सुरुवातीला ठरवलं होतं की आपण एक याच्यामध्ये राजकारणामध्ये येऊ. योगायोगाने आपल्याला ओपन महिलासाठी जागा सुटली आणि याच्यामध्ये मला येण्याचं म्हणजे संधी मिळाली. याच्यामध्ये येण्याचा एकच दृष्टिकोन आहे की जे माझ्या शिक्षणाचा आणि तसेच मी स्वतः लोकांसाठी कार्य करू शकेल, लोकांची सेवा करू शकेल, हाच माझा एक उद्देश आहे आणि पूर्णरित्या मी तो पार पाडेल अशी मी ग्वाही देते. परंतु राजकारणामध्ये अनेक पक्ष इकडून तिकडं जात आहेत, आमदार फुटत आहेत. सध्याचं राजकारणी वातावरण पाहिलं तर अवघड आहे आणि यातच तुम्ही डॉक्टर असताना सुद्धा राजकारणात आलात, सरपंच झालात, काय सांगाल? प्रत्येकाचा आपापला विचार निर्णय असतो. त्याप्रमाणे मी स्वतःचा विचार आणि निर्णय हा घेतलेला आहे की दुसरीकडे लक्ष न करता मी गाव पातळीवर कार्य करते आहे सध्या तरी. तर त्यानुसार माझा फक्त हाच उद्देश राहील की एक गावासाठी आधी कार्य करायचं आणि नक्कीच जे काय उच्च पातळीवर जे राजकारण चालू आहे सध्या तरी मी त्याच्यात काही बोलावी असं मला वाटत नाही. मी या पातळीवरच काम करणार आहे. येणाऱ्या काळामध्ये गावच्या विकासासाठी काय प्लॅन केलाय, काय सांगाल? विकासाचे मुद्दे, गावासाठी विकासाचे मुद्दे भरपूर आहेत. जसं की मी सांगेल, माझं स्वतःचं BMS पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. तर त्याच्या थ्रू आपण आरोग्य सेवा जी आहे ती पूर्ण 6 वर्ष पूर्ण गावाला मोफत दिली जाईल. तसेच ज्या सेवा मी इथे उपलब्ध करून नाही देऊ शकणार त्यांना आर्थिकरित्या मदत देऊन ती आपल्याला दुसऱ्या बाहेरगावी मोठ्या शहरामध्ये दिली जाईल. तसेच कन्यादान योजना राबवली आहे, ज्यामध्ये आपण प्रत्येक मुलीच्या विवाहाला 10,000 रुपये मदत देण्यात येईल. तसेच आताच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की लाईट, रस्ते आणि पिण्याचे पाणी, स्वच्छ पिण्याचे पाणी हे मुद्दे आहेत.
तर मी नक्कीच त्याच्यावर पूर्ण कार्य करण्याचा प्रयत्न करील, ज्याची मी सुरुवात केलेली आहे आणि माझी सुरुवात एक चांगल्या मुहूर्तावर झालेली आहे की शुभ दीपावली. तर त्याच्या थ्रू आत्ताच आपलं कामं सुरू झालेले आहेत. बल्ब वगैरे लावणे, सगळ्या लोकांपर्यंत पोहोचणे, सगळ्या लोकांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न मी करेल. कोणाचा आदर्श ठेवून ह्या राजकारणामध्ये प्रवेश केला? तुमच्या घरामध्ये असा कोणाचा राजकीय वारसा होता का? माझ्या जन्माच्या अगोदरपासून राजकारणाचा वारसा आहे. माझे आजोबा दत्तात्रय माधवराव पवार यांचा वारसा खूप मोठा लाभलेला आहे. आजही एक 30 वर्ष होऊन गेले त्यांना गेलेले, परंतु आजही प्रत्येक व्यक्ती त्यांचं नाव घेतो. अगदी त्याचप्रमाणे माझ्या वडिलांनीही खूप समाजकार्य केलेलं आहे. त्या दोघांचा वारसा आहे राजकारणाचा. मी त्यांचा वारसा पुढे चालवेल. आणि शिवाय राजकीय क्षेत्रातील विचार केला तर माझ्यासाठी माझं दैवत असणारं वाल्मिकांना कराड आणि नामदार धनंजय मुंडे साहेब या दोघांचा वारसा घेऊन मी पुढे कार्य करेल. आपल्यासोबत त्यांच्या मातोश्री पण आहेत. काय वाटतं तुम्हाला? तुमची मुलगी आधी डॉक्टर झाली आणि आता सरपंच झाली, काय वाटतं? सरपंच झाली म्हणजे मीच तिला म्हटलं की बाई तू सुशिक्षित आहे आणि डॉक्टर आहे, गावाचा विकास करू शकते. तर आम्ही तिला सपोर्ट केला आणि खूप आनंद वाटतोय सरपंच झाल्याबद्दल. मग आता तिच्याकडून काय अपेक्षा आहेत? कसं काम करायला पाहिजे तिने खूप चांगलं काम केलं पाहिजे. आपलं कुठंतरी नाव झालं पाहिजे. नावाला जास्त महत्त्व आहे ना. गोरगरिबांचा विकास झाला पाहिजे. कारण खेड्यामध्ये खूप परिस्थिती गंभीर असती. पाणी नाही, रस्ते नाही आणि प्रत्येकजण असंच बोलतो की सरपंचाचं विलक्षण आलं की आम्ही सगळ्या सोय करू आणि देत नाहीत. तर मी पोरीला पूर्णपणे सांगितलेलं आहे, आपण आपल्या नागेश्वराचं दैवत आहे तिथंच नारळ फोडून तिथं शपथ खाऊन सांगितलेलं आहे, गावातले सगळे कामं व्यवस्थित झाले पाहिजेत. आपल्यासोबत तिचे वडील पण आहेत. काय वाटतं, तुमची मुलगी डॉक्टर आणि आता सरपंच झाली, काय वाटतं तुम्हाला? खूप आनंद वाटतो मुलगी सरपंच झाल्याबद्दल. कारण माझे वडील 15 वर्ष सरपंच होते. त्याच्यानंतर वडील गेल्याच्यानंतर मीही 35 वर्ष झालं समाजसेवा करतो आहे आणि आता मी माझ्या घरामध्ये पुन्हा सरपंचपद घेऊन आलो आहे. त्याच्याबद्दल खूप मोठा आनंद वाटतो आणि जनतेची सेवा करण्याचा हा आमचा घरचा पूर्ण वारसा आहे. एकूणच जनतेतून सरपंच निवड ही मोहीम असल्यामुळे तुम्हाला थेट जनतेने गावचं सरपंच पद दिलेलं आहे. काय सांगाल शेवटी? नक्कीच सर्वप्रथम तर मी सर्व जनतेचे आभार मानेल, कारण जनतेने माझ्याबद्दल एक जो सॉफ्ट कॉर्नर दाखवला आहे की एक नवीन चेहरा आहे आणि शिवाय शिक्षण जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण विकास करण्यासाठी तो विकास समजणं महत्त्वाचं आहे आणि नक्कीच लोकांनी माझ्याकडून ही अपेक्षा ठेवली आहे की कुठे ना कुठे शिक्षणामुळे एक विकासाचा मुद्दा सर्वांना समजला आहे की कोण विकास करू शकतं. तर जनतेने पूर्ण मनातून भावनेतून मला निवडून दिलेलं आहे, तर मी नक्कीच त्यांच्यासाठी पूर्ण कार्य करेल. एकूणच आपण पाहिलं की ग्रामीण भागातल्या अतिशय तुम्ही बघू शकता की साधारण कुटुंबातल्या या युवतीला गावाने सरपंच पद दिले. गावाने जो दाखवलेला विश्वास आहे तो नक्कीच मी येत्या काळामध्ये सार्थ ठरविल असं त्यांनी सांगितलं. कॅमेरामन शरद गर्जेसह मी अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, पाटोदा, बीड. गावामध्ये आहोत. काही गावकऱ्यांना पण विचारू की काय सांगाल बाबा, तुमच्या गावची एक डॉक्टर मुलगी सरपंच झाली, काय तिच्याकडून अपेक्षा आहेत, काय वाटतं तुम्हाला? आम्हाला आमच्या गावाला एक क्वालिफाईड सरपंच मिळाला आणि अत्यंत योग्य वयामध्ये, आणि त्या गावाला यांच्याकडून अशी अपेक्षा आहे की सगळ्या बाजूनी विकास करू शकतील असं एक आमच्या गावचे काय काय प्रश्न आहेत ते सुटले नाहीत, त्यांच्या माध्यमातून आता पूर्ण होतील. गावच्या काय नेमक्या अडचणी काय सांगा? गावाच्या आरोग्याची व्यवस्था त्यांच्याकडून नक्कीच होईल. त्यांनी तर मोफत सेवा देण्याचे कबूल केलेलं आहे. त्यांचा जाहीरनामा खूप आम्हाला आवडला. त्याच्यामुळं गावाच्या अपेक्षा चांगल्यापैकी वाढलेल्या आहेत. तुमच्या सध्या गावामध्ये काय अडचणी आहेत? रस्ते, पाणी आहेत ना. रस्त्याच्या अडचणी आहेत. वस्ती रस्ते फार खराब आहेत. ते रस्ते पण होतील. त्यांनी अपेक्षा त्यांच्याकडून आहेच आणि ती त्यांनी कबूल केलेल्या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळं गावाने भरभरून त्यांना मतदान दिले. अशा पद्धतीने पूर्वीचं जे राजकारण असायचे, निवडणूक असायच्या, त्या काळामध्ये कसं आणि आताच कसं वातावरण? आता जनतेमधून सरपंच निवड झाली, काय वाटतं? अत्यंत चांगला उपक्रम. ही पद्धतच खूप चांगली वाटली की एक मेंबर तयार झाल्याच्या नंतर सरपंच होणं ती गोष्ट अलग. पण पूर्वीच्या काळी असं असायचं की सरपंच आणि सर्व सदस्य पळवापळी होऊन सरपंच केला जायचा. पण आता गावातल्या प्रत्येकाच्या मतदानातून हा सरपंच निवडला जातो. हो, त्याच्यामुळेच खूप चांगल्यापैकी
पद्धतच ही फार आवडली आणि सगळ्याच्या बहुमताने सरपंचाची निवड होती, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आपण पाहिलं की गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा बोलक्या आहेत, त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, बीड.